नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब जालना। प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9623493999 आणि 9730541111। आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना, आपल्या आरोग्याची संजीवनी। द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9168605007 किंवा 9673236007। फोन नंबर 02482236007 आणि 02482237007। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना। आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, AC, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना, शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेचा मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना, शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। सकलेचा नगर, भोकरदन नाका रोड, जालना। आता सविस्तर बातम्या। मियासाब दर्गा परिसरात तरुणाची हत्या करून फरार झालेल्या आरोपीची जालन्यात काही तरुणांनी आज चाकूने भोसकून हत्या केली आहे। जालना शहरातील रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाजवळ आज भर दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास ही हत्या करण्यात आली आहे। शेख समीर शेख जमील या तरुणाची सोमवारी सायंकाळी जालना शहरातील मिया साहेब दर्गा परिसरात भोसकून हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात ज्या व्यक्तीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या तरुणाची आज भर दुपारी जालन्यात हत्या करण्यात आली आहे। खुसरुद्दीन असं मयत संशयित आरोपीचं नाव असून पोलिसांनी ही माहिती दिली आहे। विशेष म्हणजे पोलीस या तरुणाच्या मागावर असतानाच ही हत्या करण्यात आल्याने पोलिसांच्या कामगिरीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे। जालना शहरातील रेल्वे उड्डाणपूल परिसरात भर दुपारी काही तरुणांनी भोसकून ही हत्या केली। याच वेळी उड्डाणपुलावरून जाणाऱ्या काही प्रवाशांनी या घटनेचं चित्रीकरण केल्याचं समोर आलं आहे। या घटनेची माहिती कळताच कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, स्थानिक गुन्हे शाखेचे रामेश्वर खनाळ, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी हे घटनास्थळी दाखल झाले होते। या प्रकरणात पंचनामा करून सध्या पोलीस पुढील कारवाई करत आहेत। दरम्यान 2 तासात 2 आरोपींना पोलिसांनी या प्रकरणात जेरबंद केल्याची माहिती समोर आली आहे। गेल्या काही दिवसापासून जालना जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक एकमेकांना हा प्रश्न विचारत आहेत की जालन्याचा बिहार झाला की काय। तर हो, खरंच जालन्याचा बिहार होण्याच्या मार्गावर आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण गेल्या एका महिन्यामध्ये जालना शहरात तब्बल 5 तरुणांच्या हत्या करण्यात आल्यात। जालना शहरातील मोरंडी मोहल्ला परिसरात एका तरुणाची वरातीत नाचण्यावरून निर्घृणपणे हत्या करण्यात आली। त्यानंतर जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर एका तरुणाची दारू पाजून भोसकून हत्या करण्यात आली। त्यानंतर काही दिवसातच राजपूतवाडी परिसरात एका तरुणाची हत्या करण्यात आली आणि त्या पाठोपाठ जालना शहरातील मियासाब दर्गा परिसरात शेख समीर शेख जमील या तरुणाची हत्या करण्यात आली। विशेष म्हणजे सोमवारी सायंकाळी शेख समीरची हत्या करण्यात आली आणि या हत्येचा गुन्हा ज्या व्यक्तीवर नोंदवण्यात आला होता तो होता खुसरुद्दीन आणि हा खुसरुद्दीन पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार होता। मात्र अवघ्या 48 तासामध्ये भर दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास आज रेल्वे स्थानक परिसरात या खुसरुद्दीनची हत्या करण्यात आली। आपण पाहू शकता हा रेल्वे स्थानक परिसरातील जो उड्डाणपूल आहे तो परिसर आहे। पुढे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने आणि स्थानिक गुन्हे शाखेचे काही पोलीस या ठिकाणी जमलेले आहेत। खुसरुद्दीन हा आरोपी शेख समीर याच्या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार होता आणि त्याची आज 12:30 वाजेच्या सुमारास या पुलाजवळ आणून 4 तरुणांनी हत्या केल्याचं समोर आलंय आणि हे तरुण हत्या करून इथून पसार झालेत। विशेष म्हणजे या महामार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलावरून जाणाऱ्या अनेक नागरिकांनी याचे व्हिडिओही कॅमेऱ्यात कैद केल्याचं समोर आलंय। मात्र गेल्या काही महिन्यापासून सातत्याने जालना शहरात अशा प्रकारे तरुणांच्या हत्या होत असल्यानं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय असं म्हणायला हरकत नाही। कॅमेरामॅन सुनील खराचं, साहिल पाटील, एमसीएन न्यूज, जालना।
जालन्यातल्या अंबड तालुक्यातील दूधपुरी गावात आज सकाळच्या सुमारास सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले। यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। जालन्यातल्या अंबड तालुक्यातील दूधपुरी गावात आज सकाळच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। जालना तालुक्यातील भाटेपुरी, मंठा तालुक्यातील काही गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती मिळत आहे। आज सकाळी 7:10 ते 7:20 वाजेच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे। अंबड तालुक्यातील शेवगा, वालखेडा, आलामगाव, माहेर भायगाव तर घनसावंगी तालुक्यातील खालापुरी, तीर्थपुरी, बानेगाव, रामसगाव या गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत। नाशिक येथे भाविकांच्या सुरक्षेसाठी अहिल्यादेवी होळकर यांनी घाट बांधला होता। हा घाट सध्या तोडला जात असल्याने या घटनेला आता धनगर समाजाकडून विरोध होत आहे। हा घाट तोडू नये अशी मागणी आज जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धनगर समाजाने केली आहे। महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या दूरदृष्टीतून नाशिक येथील पंचवटी येथे गोदावरी नदीच्या काठावर अहिल्याराम घाटाची निर्मिती करण्यात आली होती। भाविकांच्या सुरक्षेसाठी हा घाट त्या काळी बांधण्यात आला होता, मात्र आता या घाटाची तोडफोड केली जात असल्याने धनगर समाजाकडून या कामाला विरोध होत आहे। या ठिकाणी सुरू असलेले काम तात्काळ थांबवण्याची मागणी धनगर समाजाचे नेते बापूसाहेब शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यापूर्वीच केली होती, मात्र आता राज्यभरातून या गोष्टीला विरोध होत असून जालन्यात दीपक बोराडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे काम थांबवण्याबाबत एक निवेदन देण्यात आले आहे। दीपक बुवा, जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही भेटलेले आहेत, काय निवेदन नेमके दिलेले आहे आणि काय मागण्या तुमच्या? राष्ट्रमाता महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी जे लोककल्याणकारी कार्य केलं, जगात या कार्याला तोड नाही। जगातील एकमेव शासनकर्त्या, राज्यकर्त्या अशा होऊन गेल्या की ज्यांनी स्वतःच्या मिळकतीतून स्वखर्चानं हजारो कामं या देशात विदेशात केले। त्याच्यामध्ये मंदिरांचा जीर्णोद्धार असेल, घाटांचं बांधकाम असेल, धर्मशाळा बांधणं असेल, बारवा असेल, अन्नछत्र चालवली, खूप कामं सांगता येण्यासारखी आहेत। यातलंच एक काम म्हणजे घाट बांधायची संकल्पना अहिल्याबाईंची अशी होती की नदीवर पाण्यासाठी महिला गेल्या की त्या पाय घसरून पडायच्या, पोहणं येत नसल्यामुळं पडून त्या मृत्यू व्हायच्या। धार्मिक स्थळावर ज्या ठिकाणी घाटं बांधले, कारण मोठ्या प्रमाणात भाविक येतात। आता नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा होतो, लाखो भाविक त्या ठिकाणी येतात। पंचवटी परिसरामध्ये अहिल्याराम नावाचा घाट अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला आहे। ज्या घाटाची गुणवत्ता, क्वालिटी, टिकाऊपणा हा अप्रतिम आहे, म्हणजे हजारो वर्ष टिकेल असं ते काम आहे। म्हणजे आपण जर पाहिलं की आत्ताचे जे पुलं, आत्ताचे राज्यकर्ते जे पुलं बांधले, महिन्यात 2 महिन्यात पूल पडायला लागले। ज्या रस्त्यावर 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी पर किलोमीटर खर्च होतो, तो रस्ता वर्षभर सुद्धा टिकत नाही। म्हणजे एवढा भ्रष्टाचारी कारभार आत्ताचे राज्यकर्ते करतात आणि हा पैसा तुमच्या आमच्या खिशातला आहे, जनतेच्या। परंतु अहिल्याबाईंनी जे कामं केले हे स्वतःच्या पैशातून, स्वखर्चातून, स्वतःच्या संपत्तीतून हा खर्च केलेला आहे। आणि असाच जो नाशिकचा घाट आहे अहिल्याराम घाट, हा घाट तोडून, की जो घाट हजारो वर्ष टिकणार आहे, त्याला काही होत नाही, तो घाट तोडून त्या ठिकाणी आरतीसाठी ओटे बांधण्याचा घाट काही नालायक, समाजकंटक, विघ्न संतोषी लोकांनी घेतला। विशेष म्हणजे राज्य सरकारने याला अनुमती दिली, राज्य सरकारने याला बजेट दिलं, पैसे दिले, भ्रष्टाचारी ठेकेदाराला हाताशी धरून हा त्या ठिकाणी घाट घातला। आमचे धनगर समाजाचे नेते बापूसाहेब शिंदे, त्यांचे सर्व सहकारी त्या ठिकाणी गेले आणि तो प्रयत्न प्रशासनाचा आणि या नालायक लोकांचा त्यांनी हाणून पाडला। परंतु आज आम्ही जिल्हाधिकारी जालना यांच्या मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जालना जिल्हा धनगर समाजाच्या वतीनं निवेदन दिलं की साहेब, जालना शहरात 12 जुलै रोजी मराठा समाजाची महाएल्गार आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली आयोजित करण्यात आली आहे। या रॅलीची तयारी अंतिम टप्प्यात सुरू असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही रॅली काढण्यात येणार आहे। रॅलीत मोठ्या संख्येने मराठा समाजाने सहभागी होण्याचं आवाहन संयोजकांनी केलं आहे। जालना शहरात 12 जुलै रोजी मराठा समाजाची महाएल्गार आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली काढण्यात येणार आहे। या रॅलीची तयारी अंतिम टप्प्यात सुरू असल्याची माहिती मराठा समन्वयकांनी जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 12 जुलै रोजी ही रॅली काढण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने वाहतुकीचे नियोजन, पाण्याची व्यवस्था,
रॅली मार्गाची पाहणी, मुलं आणि महिलांच्या सुरक्षेबाबत योग्य ती काळजी घेण्यात येत असल्याची माहिती मराठा समन्वयकांनी दिली आहे। दरम्यान 12 जुलै रोजी जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीला सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप होणार आहे। त्यानंतर या रॅलीचं रूपांतर सभेत होणार असून यात मनोज जरांगे पाटील समाजाला मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मराठा समन्वयकांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। दरम्यान रॅलीत मोठ्या संख्येने मराठा समाजाने सहभागी व्हावे असं आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आलं आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। येत्या 12 तारखेला श्री मनोज दादा जरांगे पाटील मराठा आरक्षण च्या भूमिका घेऊन शांतता रॅलीसाठी जालना शहरामध्ये येत आहेत आणि या अनुषंगानं निश्चित प्रकारे लाखो समाज बांधवाच्या उपस्थितीमध्ये ही शांतता रॅली जालना शहरामध्ये सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजी महाराज मोतीबाग या ठिकाणाहून सुरुवात होऊन चमन, त्यानंतर मम्मादेवी आणि छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी या रॅलीचा समारोप होऊन मनोजदादा जरांगे पाटील आपला विचार त्या ठिकाणी समाज बांधवांना देऊन त्या ठिकाणी समाजामध्ये पाठवणार आहे। बदनापूर विधानसभा मतदारसंघातील 16 गावांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने या गावातील नागरिकांनी आज जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आणि या गावांना जायकवाडी योजनेतून पाणी द्यावं अशी मागणी केली आहे। बदनापूर विधानसभा मतदारसंघातील तब्बल 16 गावांना आता पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। रोहिलागड सर्कल मधील या 16 गावातील नागरिकांनी आज एकत्र येत जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आहे। या 16 गावांना जायकवाडी जालना योजनेतून पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। नागरिकांनी एक समिती गठीत करून या समितीमार्फत आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे। या दिलेल्या निवेदनावर ॲडव्होकेट SM पाटील, श्यामसुंदर मोहरीर, बाबासाहेब इंगळे यांच्यासह 16 गावातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत। सर, तुम्ही 16 गावातील लोकांना एकत्र करून आज जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेतली आहे। काय प्रमुख मागणी आहे, काय निवेदन दिलं आहे? आमचा जो भाग आहे जामखेड, रोहिलागड, पारनेर, ताडहातगाव शहर, अंबड या भागामध्ये प्रामुख्याने पाण्याचा खूप तुटवडा आहे। कायम टँकरने पाणी पुरवठा केला जातो। शासनाने अद्यापपर्यंत खूप काही योजना राबवल्या, जलस्वराज, राष्ट्रीय पेयजल योजना, मुख्यमंत्री पेयजल योजना, परंतु यातून आमच्या भागातला पाण्याचा प्रश्न संपलेला नाही। त्यामुळे सध्यासुद्धा टँकरची परिस्थिती आहे, टँकरने पाणी चालू आहे। हा प्रश्न कायम सुटण्यासाठी या ठिकाणी जायकवाडी पैठणीतून पाणी मिळावं या आशयाचे निवेदन आम्ही आज कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे। जिल्हा परिषद जालनाच्या वतीने जिल्हा परिषद यशवंतराव चव्हाण सभागृहात स्टॉप डायरिया अभियान विषयक जिल्हास्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यशाळेचं मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलंय। जिल्हा परिषद जालनाच्या वतीने जिल्हा परिषद यशवंतराव चव्हाण सभागृहात स्टॉप डायरिया अभियान विषयक जिल्हास्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यशाळेचं मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलंय। यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्योती कवडदिवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण, कार्यकारी अभियंता विद्या कानडे, वरिष्ठ रासायनिक तज्ज्ञ सुहास गजाकोश, गट विकास अधिकारी अमित कुलकर्णी, संदीप पवार, रमेश घोळवे, प्रशांत रोहनकर, लेखाधिकारी बालचंद जमधडे, ग्रामसेवक संघटना जिल्हाध्यक्ष DB काळे, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता विद्या कानडे यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यशाळेत गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, महिला आणि बाल विकास प्रकल्पक अधिकारी, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, विस्तार अधिकारी, पंचायत आरोग्य शिक्षण, तालुका आरोग्य पर्यवेक्षक, अंगणवाडी सुपरवायझर, BRC आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। मॅडम, कशासाठी कार्यशाळा आयोजित करण्यासाठी काय नियोजन आहे? आज जालना जिल्ह्यामध्ये स्टॉप डायरिया कॅम्पेनचं उद्घाटन झालेलं आहे। हा कॅम्पेनमध्ये आम्ही 6 डिपार्टमेंट, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला बालकल्याण विभाग, पंचायत विभाग, तसेच 6 डिपार्टमेंटचे तालुका स्तरावर आणि ग्रामीण स्तरावरचे जो स्टाफ आहे, आपले ग्रामसेवक, आरोग्यसेवक, THO, BDOs, BEOs यांना सगळ्यांना प्रशिक्षण देणार आहे। याच्या
आयोजन आज केलेलं आहे. दिवसभर कन्सर्न डिपार्टमेंटचे HODs सगळे आपले खालच्या स्टाफला प्रशिक्षण देणार आहे. स्टॉप डायरिया कॅम्पेन बेसिकली एक सगळे डिपार्टमेंटच्या जे स्तरावर जे ऑलरेडी स्वच्छताबद्दल जे काम केले जातात त्याच्या एक इंटरलिंकिंग चा प्रोजेक्ट आहे. आपला फोकस याच्यात बेसिकली आपले जे काही पाण्याचे स्रोत आहे त्याची पाण्याची गुणवत्ताची तपासणी आम्ही याच्यात करणार आहे. आम्ही करतो नेहमी, आम्ही वर्षात असा करतो, बट एक थोडासे मिशन मोडमध्ये करण्यासाठी हा कॅम्पेन ठेवला आहे. पाण्याची गुणवत्ताची तपासणी FTK किटचा वापर करून आपले आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकतर्फे, अंगणवाडी सेविकातर्फे केली जाणार आहे. फोकस आपला आपली जो शाळा आहे, अंगणवाडी आहे, याच्यात जो पाणीचा वापर केला जात आहे त्याचा सोर्स व्यवस्थित आहे किंवा नाही त्याची तपासणी आम्ही FTK किटचा वापर करून करणार आहे. ते लॅबमध्ये तपासणी होऊन ते सॅम्पल वगैरे जाणार आहे. त्याच्याप्रमाणे जे काही पाण्याची गुणवत्तामध्ये कमतरता आहे त्याच्या पण आम्ही नियोजन करणार आहे. ब्लिचिंग पावडरचा वापर वगैरे करणार आहे. गावामध्ये याची प्रॉपर स्टॉकिंग आहे किंवा नाही हे सगळं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे याच्यासाठी. आणि दुसरी आपली जी सूचना आहे याच्यासाठी आम्ही ट्रेनिंगमध्ये आज सूचना देणार आहे. जालन्यातील वैष्णवीमुळे या विद्यार्थिनीने कराटे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल आज अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या हस्ते तिला ब्लॅक बेल्ट प्रमाणपत्र, ID कार्ड आणि ट्रॉफी प्रदान करून तिचा सत्कार करण्यात आला आहे. सांगा, आपण ब्लॅक बेल्ट मिळवलाय, कशा पद्धतीने मिळवलाय, कसे परिश्रम केलेत? माझं नाव वैष्णवी बंडूमुळे. मी क्लास शनी मंदिर जुना जालना इथे केलेला आहे. माझे सर DK सर, सर खूप इतकी स्ट्रिक्ट प्रॅक्टिस घ्यायचे. माझे ब्लॅक बेल्ट घ्यायला मला खूप 4 वर्ष लागले आणि मग माझा इतका परिश्रम झाला. आणि आता मुलींनी कराटे क्लास लावलाच पाहिजे, कारण की आताचा एरिया जमाना पण खूप खराब झाला आहे. मुलींना सेल्फ डिफेन्स आलं पाहिजे. म्हणून मुलींना माझी एक सूचना आहे की त्यांनी कराटे क्लास लावावाच. त्यांना त्यांच्या मम्मी पप्पांना पण समजायला पाहिजे की त्यांनी पण लावायला पाहिजे, कारण की आताचा जमाना इतका खराब आला आहे की बस. आणि कशा पद्धतीने टीचिंग केलं ना आज पारितोषिक SP साहेबांच्या हस्ते दिलं जात आहे, काय सांगाल? मी मास्टर DK जालना जिल्ह्याचा रहिवासी आहे. मी ब्लॅक बेल्ट नेपाळ आणि चायनाकडून केलेला आहे आणि सतत 47 वर्ष झाले मी मुलींना कराटे शिकवतो सेल्फ डिफेन्ससाठी. 7 ते 8 लाख मुली शिकवले सर मी. आणि आज या मुलीनं वैष्णवी बंडूमुळं एक अत्यंत गरीब घराण्यातून आलेली आहे. त्याची मम्मी SB शाळेमध्ये झाडू मारतात आणि पप्पा जे आहे मोंढ्यामध्ये मजुरी काम करतात. आणि सतत या मुलीने परिश्रम करून ब्लॅक बेल्ट घेतला आहे. ब्लॅक बेल्ट याची जिद्द आहे की मी दामिनी पथकला या पोलीस डिपार्टमेंट या इंडियन आर्मीमध्ये भरती व्हावे. या मुलीला मी परिश्रम करून शिकवलं. सतत जातीने स्वतः लक्ष दिलं आहे, लक्ष घालून मी शिकवले. आणि आजपर्यंत मी मुलींना 7 ते 8 लाख मुलींनी शिकले. आज SP ऑफिसमध्ये आम्ही आलेलो आहे आणि ॲडिशनल SP साहेब त्यांच्या हस्ते आम्ही आज कार्यक्रम केला. त्यांनी ब्लॅक बेल्ट दिला आणि ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि ID कार्ड दिलं सर. आयडेंटिटी कार्ड, ब्लॅक बेल्ट आयडेंटिटी कार्ड. जालना जिल्ह्यात मागील 8 दिवसामध्ये 5 खून झालेत. जवळपास सगळ्या घटना ह्या व्यक्तिगत कारणामुळे झाल्या आहेत. दरम्यान या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील सगळ्या पोलिसांना गस्त वाढवण्याची तसेच रेकॉर्डवरील गुन्हे तपासण्याची सूचना दिल्या आहेत. तसेच शहरामध्ये चाकू घेऊन किंवा हत्यार घेऊन फिरणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस स्टेशनला दिल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस स्टेशनला बोलवून प्रतिबंधक कारवाई करण्याची मोहीम येणाऱ्या 15 दिवसांमध्ये राबवली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे. आज सकाळी कदीम जालना पोलीस स्टेशन हद्दीत रेल्वे पटरीच्या बाजूने एका व्यक्ती खुशरो शेख नावाच्या व्यक्तीचा काही लोकांना मारहाण करून आणि चाकूने स्टॅबिंग करून मर्डर केल्याची घटना घडलेली आहे. पोलीस पण तो ज्याचा मर्डर झाला आहे 2 दिवस अगोदर एक असाच मर्डरची घटना घडली होती. त्यामधला तो आरोपी होता आणि पोलीस त्याला 2 दिवसापासून शोधत होती. पण सदरचा व्यक्ती जंगलात आणि कब्रिस्तान वगैरेमध्ये लपत होता. आणि आज त्याच्यासोबत त्या अगोदरची घटनाचे नातेवाईक आणि काही मित्रांनी मारहाण करून ही घटना घडलेली आहे. पोलिसांनी लगेच घटनास्थळावर पोहोचली होती आणि 2 आरोपीला तर घटनास्थळावरूनच पाठला करून ताब्यात घेतला आहे आणि अजून आरोपीची शोध पोलीस घेत आहे. सर्वांना अटक करून कोर्टासमोर प्रोड्यूस करून कायदेशीर कारवाई पोलीस करत आहे.
सर, या आठवड्यात 5वा हा मर्डर आहे. पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने या मागच्या 4-5 दिवसामध्ये बरोबर हे चौथा ते 5वी घटना आहे. पण सगळी घटना व्यक्तिगत कारणं म्हणून झालेली आहे. पण तरीही याच्यामध्ये सर्व पोलीस स्टेशन्सला, खासकर जालनामधले जो 3-4 पोलीस स्टेशन आहेत त्यांना गस्त वाढवण्याची, तसंच रेकॉर्डवरचे गुन्हेगार चेक करणे आणि जास्तीत जास्त जो लोक असे आर्म्स घेऊन चाकू किंवा काही कोयता किंवा तलवार असे बाळगतात त्याच्यावर शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच रात्रीमध्ये ऑल आउट ऑपरेशन घेऊन रेकॉर्डवरचे क्रिमिनल्सला पोलीस स्टेशनला बोलवून त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्याची आजपासून 15 दिवसाची विशेष मोहीम सुरू केलेली आहे. याचा नक्कीच पुढच्या दिवसामध्ये आपल्याला रिझल्ट दिसेल. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज जालना. नमस्कार. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे एसी, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. एसी, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. मत्स्यधरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. महाविद्यालयास बँगलोर येथील नॅक मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणामध्ये अ दर्जा प्राप्त केला असून ISO 2009-2015 प्रमाणित निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्होकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक, मटेरियल मॅनेजमेंट यासाठी प्रवेश देणे सुरू आहे. वरिष्ठ महाविद्यालयामध्ये BA, BCom, BSc आणि BCA वर्गामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र विषयांची उपलब्धता. पदव्युत्तर विभाग MA साठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन. BCom, BSc संगणकशास्त्र प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयामार्फत विशेष प्रयत्न. क्रीडापटूंसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेशासाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील, मोबाईल नंबर 8275515692. उपप्राचार्य प्राध्यापक रमेश भुतेकर, मोबाईल नंबर 9404694748. प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित, मोबाईल नंबर 8975862870. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. जालना शहर महानगरपालिका जालना. पावसाळा ऋतूमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी. तसेच डेंग्यू ताप प्रतिबंधासाठी जनतेस आवाहन. पावसाळ्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. आपल्या घरातील
निघणारा कचरा हा वर्गीकृत करून घंटागाडीमध्येच टाकावा. कचरा इतरत्र टाकल्यास परिसर अस्वच्छ दिसतो आणि प्लास्टिक कचरा नाल्यांमध्ये अडकून पाणी तुंबते. बाहेरून घरी आल्यानंतर तसेच शौचालयाच्या वापरानंतर हात पाय काळजीपूर्वक धुवावेत. तळपायाच्या त्वचेमधून जंतांच्या सूक्ष्म आळ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात. पोट बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्यावी. घराभोवती दूषित पाणी साचू देऊ नये. पाणी साठ्यांची साधने नियमितपणे पूर्ण झाकून ठेवावीत. पावसाळ्यात मांसाहार पदार्थ खाणे टाळावे. शिळे अन्न पूर्णपणे खाणे टाळावे. पावसाळ्यात पाणी उकळून कोमट करून प्यावे. रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. डेंग्यू रोगाचा प्रसार एडिस इजिप्ती नावाच्या डासांमार्फत होतो. एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती रांजण, माठ, हौद आणि टाक्या इत्यादींमधील साठवलेल्या पाण्यामध्ये आणि कूलरमधील पाण्यामध्ये तसेच छतावर साचलेले पाणी, परिसरातील रिकाम्या बॉटल, नारळाच्या करवंट्या आणि निकामी झालेले टायर्स इत्यादींच्या माध्यमातून या डासांची उत्पत्ती होते. डेंग्यू तापाची लक्षणे: ताप, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, अंगदुखी इत्यादी लक्षणे हे डेंग्यू रुग्णांमध्ये आढळतात. डेंग्यू तापाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात. यामध्ये आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा. या दिवशी घरातील सर्व पाणी साठे रिकामे करून त्यांची आतील बाजू आणि तळ घासून पुसून स्वच्छ आणि कोरडे करावेत. साचलेल्या नाल्या आणि डबके हे वाहते करावे. वाहते करता न येणाऱ्या पाण्यामध्ये ऑइल किंवा रॉकेल टाकावे. कोरडे न करता येणाऱ्या आणि डास आळ्या असलेल्या पाणी साठ्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ॲबिट टाकून घ्यावेत. आवश्यक ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गप्पी मासे सोडावेत. खिडक्यांना जाळीदार पडदे बसवावेत. डास प्रतिबंधात्मक साधनांचा आणि मच्छरदाणीचा वापर करावा. डासांचा संपर्क टाळण्यासाठी दार, खिडक्या या सायंकाळी बंद ठेवाव्यात. घराचा परिसर आणि शेजारील परिसर स्वच्छ ठेवावा. ताप आल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सरकारी दवाखाने, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा. पाण्याचा अपव्यय टाळावा आणि नळांना तोट्या लावाव्यात. तसेच पाण्याची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्दी पडसे झाल्यास आणि खोकला लागल्यास मास्कचा वापर करावा. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जालना 1985 पासून विद्यार्थ्यांना घडवणारी शासकीय संस्था. सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेमध्ये दरवर्षी सुमारे 1,500 विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था. आमची वैशिष्ट्ये: सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत कम्प्युटर लॅब, प्रशस्त ग्रंथालय, खेळण्यासाठी मैदान, सुदृढ आरोग्यासाठी व्यायामशाळा, मुली आणि मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह, MPSC मार्फत नियुक्त केलेले उच्च विद्या विभूषित अधिव्याख्याता, विभाग प्रमुख आणि प्राचार्य. शैक्षणिक वर्ष 2024-25 अभियांत्रिकी पदविका करिता प्रवेश देणे सुरू आहे. प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख 9 जुलै 2024. आमचा पत्ता: शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, जालना, छत्रपती संभाजीनगर रोड, नागेवाडी. मोबाईल नंबर 9860177725 किंवा 9011061953. माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण. आबड एज्युकेशन हब, जालना. प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर. अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा. आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा. माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चम्मण, जुना जालना. संपर्क 9623493999
किंवा 9730541111. शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात. स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना यांच्या वतीनं इयत्ता 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. शाळेची वैशिष्ट्ये: शालेय अभ्यासक्रमांसह विविध पुस्तकांचा संग्रह असलेले उत्कृष्ट ग्रंथालय, माहिती व तंत्रज्ञान शिक्षणाकरिता सर्व सुविधांनी सज्ज असलेली कॉम्प्युटर लॅब, विज्ञानासारखे विषय प्रयोगाच्या माध्यमातून सहज आणि सोप्या पद्धतीने शिकविण्याकरिता सायन्स लॅब, डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीचे शिक्षण, शाळा परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे निगराणी, सुसज्ज क्रीडांगण आणि विविध क्रीडा प्रकार, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेमध्ये राज्य आणि जिल्हा स्तरावर विविध बक्षिसे मिळवणारी एकमेव शाळा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक वृंद, जबाबदार व्यवस्थापनाच्या माध्यमातून मुलांना घडवणारी जालना शहरातील एक नामांकित शाळा. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता: स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल, सकलेचा नगर, भोकरदन नाका रोड, जालना. मोबाईल नंबर 7798917566 किंवा 9657050159. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. SRPSSH द्वारा संचलित विश्व शांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय इंदेवाडी जालना, कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, इयत्ता 10वी, 11वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. यशाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता 11वी, 12वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेला प्रवेश देणे सुरू आहे. मार्च 2024 चा घवघवीत निकाल: कला शाखा 99.40%, वाणिज्य शाखा 99.50% आणि विज्ञान शाखा 100%. कला शाखेतून राहुल शेळके प्रथम, शीतल गवारे द्वितीय, वाणिज्य शाखेतून रोहित धांडे प्रथम, मनीषा धोत्रे द्वितीय, तर विज्ञान शाखेतून प्रज्ञा लाटे प्रथम, तरुण जिंदल द्वितीय आणि प्रज्ञा अंबस्कर तृतीय. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसह शासनाकडून मिळणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती उपलब्ध. जालना शहरालगत कनिष्ठ महाविद्यालय, नाम मात्र फीस मध्ये प्रवेश, अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर, विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष, परीक्षेचे योग्य मार्गदर्शन आणि तयारी, संगीत शास्त्र, ग्रंथालय शास्त्र, संरक्षण शास्त्र, क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT, मॅथ यासारखे सोपे आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि आधुनिक महत्त्व असणारे विषय, विज्ञान शाखा, जनरल सायन्स सह क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कला शाखा, वाणिज्य शाखा, मॅथ, IT प्रवेश देणे सुरू आहे. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. संस्थापक सचिव प्राध्यापक AS कायंदे, बापू, प्राचार्य गणेश आघाव. मोबाईल नंबर 8275232031. आमचा पत्ता: विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय जालना, अंबड रोड, सॅटेलाइट समोर, इंदेवाडी, जालना. संपर्क 9021888816. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. संपर्क 9627566132 किंवा 9028943704 किंवा 9371261777 आणि 9822456366.
संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे। शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1ली ते 9वी करिता प्रवेश देणे सुरू आहे। आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास। NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध। आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। संपर्क 9673236007 किंवा 9067791007।